आपण बरेच जण म्हणतात की शेड कसंही असलं तरी चालेल, पण काय होतं ज्यावेळेस आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये थोडाफार सुटसुटीतपणा पण असला पाहिजे किंवा गावरान म्हणून वेगळ्या जाती घेतात त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होते. तर आल्यानंतर त्यांना आपण इथं ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे, कडकनाथ आहे, हा लेअर पक्षी आहे, कावेरी पक्षी आहे, प्युअर गावरान आहे, सोनालीमध्ये जे आपल्या पक्ष्यांमध्ये आजारी पक्षी काही होतात, म्हणजे कोणताही व्यवसाय आला, बकरी पालन म्हणा, शेळी पालन, याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आजार येत असतात. तर सर आपला हा कोणता सेक्शन आहे आता? हा आपला ब्रूडिंग सेक्शन आहे. ज्यावेळेस आपण हा आपला खुडूक सेक्शन आहे. ओके. त्यावेळेस आपला कोंबड्या खुडूक होतात. खुडूक झाल्यानंतर कोंबडी कमीत कमी 15-1 दिवस तरी उठत नाही, म्हणजे अंड्यावर बसवल्यावरती. आता आपल्याला हा कोणता सेक्शन आहे सर आपला? हा सर आपला ग्रोविंग पक्षी जो आपण स्वतःसाठी पॅरेंट्स म्हणून तयार करतो. ओके. जे की आपल्याला भविष्यात कोणाकडे काही गोष्टी मागायला नाही लागल्या पाहिजे, अंडी म्हणा काही कमतरता पडली, तुम्ही बघू शकता इथं पाण्याची टाकी ही आपली मेन पाण्याची टाकी. ओके. जे की आपल्याला औषध नसेल टाकायचं तर आपण याच्यामधून पूर्णपणे सगळ्यांना पाणी देत असतो. ओके. हा आपला जो पॅरेंट स्टॉक आहे म्हणजे अंड्यावरील पक्षी, बरोबर, तो अंड्यावरील पक्षी आपला सगळा रात्रीच्या वेळी इकडे असतो. ओके. ह्याला प्रॉपर म्हणजे हा पक्षी इथं येऊन अंडी देत असतो. तुम्ही बघू शकता इथं आगला कसा लावला, पूर्ण आजोला आहे बघा. ही जाळी कोंबडी आतमध्ये जाऊ नये म्हणून हे जाळीचं आपण त्यांना बाहेरून लावलं. उद्दिष्ट सरळ आणि सोपं आहे. मला फक्त माझा मायबाप गोरगरीब शेतकरी फसला नाही पाहिजे ह्या व्यवसायामध्ये, त्याच्यामुळं आपण प्रशिक्षणाची सोय केली. आणि याच्यामधून माझे जे युवा तरुण असतील त्यांना मी 100% मार्गदर्शन करण्याचा इथून पुढे प्रयत्न करीत राहील आणि करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये भेट दिलेली आहे आपण अंदरमावळ येथे असलेल्या नितीन कडू पाटील यांच्या कडू पाटील प्युअर गावरान पोल्ट्री फार्मला. मित्रांनो, या फार्मचं व्यवस्थापन मॅनेजमेंट कशा प्रकारे चालतं, या फार्मवर आपल्याला कोणत्या कोणत्या जातीचे पक्षी पाहायला मिळतात, त्याचबरोबर शेड व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मुक्त संचार पद्धती, लहान पिल्लांचं ब्रूडिंग कसं करायचं, इन्क्युबेटर मशीन, त्याचबरोबर आजोला फार्मिंग आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कडू पाटील प्युअर गावरान पोल्ट्री फार्मवर गावरान कुक्कुटपालनचं प्रशिक्षण घेतलं जातं. हे प्रशिक्षण कशा प्रकारे चालतं, या प्रशिक्षणामध्ये कोणते कोणते मुद्दे घेतले जातात, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन कडू. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन फार्म करतो. आपला पत्ता आहे मावळ तालुका, मावळ जिल्हा पुणे, या ठिकाणी कोंडिवडे गाव आहे, या ठिकाणी आपला फार्म आहे. तर आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन फार्म करतो. याच्यामध्ये आपण लोकांना पिल्ले देतो. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9657412425. ओके. आणि आपलं जे मूळ लोकेशन आहे कुठे? मूळ लोकेशन आहे मुक्काम कोंडिवडे, पोस्ट बोयरे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. पुणे जिल्हा आहे मावळ तालुक्यामध्ये. ओके. येताना कसं यायचं? येताना जर तुम्ही कुठं पुण्यावरनं येत असाल किंवा अदर कुठून येत असाल, तुम्ही डायरेक्ट प्रॉपर पुण्यामध्ये जर आलात तर पुण्यावरनं लोकल असतात, लोणावळे लोकल पकडले तुम्हाला काने स्टेशनला उतरायचं आहे. काने स्टेशनवरून तुम्हाला तिथं जीप वगैरे याची सोय असते, किंवा मला कॉल केला तरी मी तुमची सोय त्या ठिकाणाहून इथं येण्यापर्यंत पूर्ण मार्गदर्शन करत असतो. ओके. सर आपला फार्म कधीपासून आहे? आपला फार्म सर आपला पहिला लेअर फार्ममध्ये मी काम करत होतो, पण हळूहळू गावरान कुक्कुटपालनाची क्रेज पाहता मी याच्यामध्ये उतरलो आणि मला काही दिवसामध्ये चांगलं घवघवीत यश मिळत आहे. ओके. आपल्या फार्मवर सर काय काय मिळतं, म्हणजे काय काय असतं आणि काय काय मिळतं विक्रीसाठी वगैरे? आपल्या फार्मवर विक्रीसाठी सध्या मोठ्या पक्षी नसतो. सध्या आपण पिल्लांमध्येच काम करतो. प्रॉपर प्युअर गावठी ओरिजिनल म्हणून, जे की मार्केटमध्ये खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. पण आपण आणि मार्केटमध्ये हे प्युअर गावरान पिल्ले आतापर्यंत भरपूर विकलेले आहेत आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स भेटत असल्यामुळे लोक आपल्याकडे आवर्जून येतात. आपल्या फार्मवर जे प्रशिक्षण होतं त्या प्रशिक्षणाबद्दल काय सांगाल सर? प्रशिक्षण घेण्याचा एकच उद्देश आहे की बाबा तुम्ही असे मोठ्या प्रमाणात पक्षी घेता, जर मला म्हणायचं आहे तुम्हाला एखादी गाडी चालवायची असेल तर ती गाडी शिकणं अगोदर महत्त्वाचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित शिकलं नाही तर ती गाडी 100% कुठेतरी धडकणार आहे किंवा काही त्यामध्ये गोष्टी होणार आहेत. तर हा व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये लसीकरण आहे, त्यातले रोग ओळखता आले पाहिजे,
त्याच्यावरचा खाद्याचा खर्च कमी करता आला पाहिजे. तर ह्या काही सगळ्या गोष्टी जे नवीन शेतकरी असतो त्यांना भेडसावत असतात. तर त्याच्यासाठी आपण पूर्णपणे मार्गदर्शन देत असतो. आपल्या इथं भरपूर अशा या अगोदरही बॅच झालेल्या आहेत. आतापर्यंत आपण 400-500 लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आता ही 15 डिसेंबरला आपलं प्रशिक्षण आहे. ओके सर, आपले फार्मची जी माहिती आहे ते आपण सोशल मीडियावर देता, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर. तर इंस्टाग्राम ID काय आहे आपला? माझा इंस्टाग्राम ID आहे नितीन कडू 24. आपले त्याच्यावरती 1,19,000 सबस्क्रायबर आहेत. ओके. त्याच्यावरून आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे ग्रो झालेला आहे. ओके. आणि यूट्यूबचा पण चॅनल आहे आपला? यूट्यूबचा पण चॅनल आहे, कडू पाटील फार्म या नावाने यूट्यूब चॅनल पण आहे. ओके. तर मित्रांनो, आपल्याला इंस्टा ID आणि यूट्यूब ID स्क्रीनवर पण दिसत असेल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल. तर आता आपण पूर्ण फार्मची माहिती घेणार आहोत. सर, आता गावरान कुक्कुटपालन करत असताना शेडची व्यवस्था कशी पाहिजे? आपण बरेच जण म्हणतात की शेड कसंही असलं तरी चालेल, पण काय होतं ज्यावेळेस आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये थोडाफार सुटसुटीतपणा पण असला पाहिजे, जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला भविष्यात होणार नाही. तर आता आपण बघू शकता आपल्याला शेडमध्ये इथं खुडूक सेक्शन आहे. तर आपण ज्या ठिकाणी अंड्यांच्या कोंबड्या अंडी देत असेल आणि खुडूक कोंबड्या एका ठिकाणी बसल्या जातात, तर त्या ठिकाणी काय होतं, प्रॉब्लेम होतो, अंडी द्यायला जागा राहत नाही, किंवा जरी आपण काय झालं तर त्यामध्ये एकावर एक कोंबडी बसते. त्याच्यामध्ये आपण खुडूक सेक्शन केलं आहे. ज्यावेळेस पिल्लू छोटी तयार होतात त्यांच्यासाठी ब्रोडिंग सेक्शन वेगळं आहे, आणि मी स्वतःला जो पक्षी तयार करतो तर त्याच्यासाठी ग्रोविंग सेक्शन वेगळं आहे, इन्क्युबेटरचा सेक्शन वेगळा आहे, आणि अंड्यावरील जे पक्षी आहेत त्यांचा सेक्शन पण वेगळा आहे. ओके. आणि मुक्त संचारसाठी आपण शेड केले. हे प्युअर गावरान कोंबडी आली म्हणजे त्यांना बाहेर फिरण्याशिवाय पर्याय नसतो. तर त्यांच्यासाठी हा पूर्णपणे मुक्त संचारमध्ये आपण नेट वगैरे मारून सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. ओके. सर, आता आपल्या फार्मवर कोणते कोणते पक्षी आहेत आणि नवीन विजिटर आले तर त्यांना काय काय पाहायला मिळेल? तर आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स असल्यामुळे आपल्याला व्हिजिटसाठी भरपूर लोक येत असतात. त्यावेळेस कधी मी बाहेर काही व्हिजिटला जातो फार्म वगैरे, तर त्यावेळेस लोकांना काही गोष्टी सांगण्यासाठी आपण, म्हणजे आजकाल काय होतं मार्केटमध्ये फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते. जे की मला कॉल येतात काय खूप डुबलेले आहेत, त्यांना त्यातले पक्षी ओळखता येत नाही, किंवा गावरान म्हणून वेगळ्या जाती घेतात, त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होते. तर आल्यानंतर त्यांना आपण इथं ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे, कडकनाथ आहे, हा लेअर पक्षी आहे, कावेरी पक्षी आहे, प्युअर गावरान आहे, सोनालीमध्ये. तर याचे ते आल्यानंतर आपण जे प्रशिक्षण ठेवतो त्यामध्ये त्यांना या सगळ्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली जाते, की बाबा हे पक्षी अंडी किती देतो, खरं त्याचं मार्केटमध्ये काय गोष्टी चालतात का, कोणकोणत्या प्रकारे तुम्ही अंड्यांचं उत्पादन घेऊ शकता का, कोणता एक पक्षी मांसासाठी वापरू शकता, हे सगळं प्रॉपर आपण मार्गदर्शनामध्ये पूर्ण दिवसभरामध्ये शिकवत असतो. त्याच्यामुळे हे प्रॉपर डिस्प्लेसाठी लावलेले. आपल्याला TV स्क्रीनवर वेगळं आणि समोरासमोर पाहण्यात खूप फरक आहे, त्याच्यामुळं ते आपण डिस्प्लेसाठी आता लावलेले आहेत प्रशिक्षणासाठी. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही जवळपास हिचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे, सगळ्यात जास्त अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाते. ओके. मग याची भरपूर काय माहिती आपण प्रशिक्षणामध्ये देतो. ओके. त्याच्यानंतर कडकनाथ, हा बऱ्याचशा लोकांना माहिती आहे कडकनाथ कसा आहे, तो कसा दिसतो हे तुम्हाला इथं पाहायला भेटेल. हा लेअर पक्षी जे की आपण सर्रास रोज बघतो अंडी, चायनीजमध्ये म्हणा किंवा इतर दुकानांमध्ये किरकोळमध्ये हा पक्षी अंडी देतो. याचं उत्पन्न किती आहे, हा आपला सुरुवातीचा व्यवसाय. बरोबर. त्याच्यानंतर आपण सुरुवात केली होती. तुम्ही कावेरी जातीचा हा पक्षी, तुम्ही हा पक्षी बघू शकता. जर एखादा नवीन व्यक्ती असेल ज्याला नवीन व्यवसाय करायचा आहे तर तो 100% याच्यामध्ये फसणार आहे, की बाबा हा प्युअर गावरान पक्षी आहे का म्हणून. अशी फसवणूक टाळण्यासाठी हा पक्षी फक्त 1 महिन्याचा आहे. तुम्ही प्रॉपर 1 महिन्याचं गावरान पिल्लू पाहिलं तर ते वेगळं असतं आणि हे वेगळं आहे. म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्णपणे डाऊट क्लिअर होणार आहे. प्युअर गावरान जो पक्षी आहे ते तुम्ही आपण बघू शकता इकडं अशा प्रकारे प्युअर गावरान पक्षी आहे. म्हणजे हे सगळं काय आपण लोकांना दाखवण्यासाठी की बाबा त्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे म्हणून हे डिस्प्लेसाठी लावलेले आहेत. याच्या अगोदर आपण स्क्रीनवर दाखवत होतो, पण आता स्क्रीनवर न दाखवता तुम्हाला समोरासमोर पक्षी ओळखून तुम्ही तुमची फसवणूक आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून थांबू शकता. सोनालीचं पण सांगायचं. सोनाली पक्षी आपला सोनाली पक्षी पण आपल्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे. सोनाली पक्षी हा सेम गावरानसारखा दिसतो, त्याचा अंड पण गावरानसारखं दिसतं, पण त्याच्यात काय अशा 2-3 गोष्टी आहेत या तुम्ही ओळखू शकता समोरासमोर आल्यानंतर. ज्यावेळेस ते पक्षी दोन्ही आपण समोर दाखवू त्यावेळेस मी दाखवून त्यावेळेस तुम्हाला मी नक्की 100% त्यातला फरक. हा आपला जो पॅरेंट स्टॉक आहे म्हणजे अंड्यावरील पक्षी, बरोबर, तो अंड्यावरील पक्षी आपला सगळा रात्रीच्या वेळी इकडे असतो. ओके. ह्याला प्रॉपर म्हणजे पक्षी येऊन अंडी देत असतो ह्या डब्यांमध्ये. ओके. आपण संध्याकाळच्या वेळी कलेक्ट करतो म्हणजे पॅरेंट्स पक्षी जो की आपण इथून अंडी घेतो आणि मशीनमध्ये असे सगळे पॅरेंट्स पक्षी बघू का तुम्ही अंडी द्यायला बसलेले पक्षी सगळे अंडी इथं देतात. म्हणजे अंडी द्यायचा पिरियड 12 ते 1 वाजेपर्यंत अंडी देत असतात पक्षी. यांना बसण्यासाठी आपला लेअरचा सुरुवातीला प्लॅन होता. ओके. तर मी त्याच्यामधले हे स्टँड न विकता याचा एक उपयोग म्हणून बांबू न लावता
हे यांच्यासाठी ठेवलं. रात्रीच्या सगळ्या कोंबड्या याच्यावरती अशा इकडे टेबलमध्ये बसलेल्या बसलेल्या असतात. ओके त्याच्यामुळे आपण इथं बांबू वगैरे काय लावलेलं नाही. ओके. आणि खाली आपलं लेअरचंच हे असल्यामुळं आपण फक्त तसंच ठेवून तूस वगैरे टाकलं. तूस वगैरे टाकलं. सर दिवसाला किती अंडे तयार होत असतील आपल्याकडे? दिवसाला आता आपला पॅरेंट स्टॉक थोडासा कमी आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आपला पॅरेंट स्टॉक वाढतोय. हां तर आपल्याला रोजची 250च्या आसपास अंडी भेटण्याचं उद्दिष्ट आहे. बरोबर. कारण की प्युअर गावरान म्हटलं तर अंड्यांचा अंड्यांचं क्षमता ही कमीच. म्हणजे तुमच्याकडे 100 पक्षी असेल तर 25-30 अंडीच बी तर ग्राह्य धरून चालणार. बरोबर. म्हणजे आपलं पॅरेंट स्टॉक मध्ये. आणि मी बाहेरून कुठून अंडी घेण्याचं सध्या टाळतच आहे, कारण की बरोबर. बाहेरून क्रॉस अंडी येण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. पाहू शकाल. हा आपला खुडूक सेक्शन आहे. ओके. त्यावेळेस आपला कोंबड्या खुडूक होतात. हां खुडूक झाल्यानंतर कोंबडी कमीत कमी 15-1 दिवस तरी उठत नाही. म्हणजे अंड्यावर बसवल्यावरती आता आपल्याला अंडी काढायची असेल तर आपण काय करतो, जास्त कोंबड्या खुडूक झाल्या तर ह्याच्यामध्ये टाकून देतो. ह्याच्यामध्ये 2-3 कोंबडे सोडतो. एक 7-8 दिवसामध्ये परत ती अंडी द्यायला तयार चालू होती. त्याच्यामुळे आपल्याला अंडी प्रोडक्शन चांगल्या प्रमाणात. आता या सगळ्या खुडूक आहेत ना? या सगळ्या खुडूक आहेत. आपण यांना काय करणार आता ह्या रूममध्ये टाकणार, पॅक बंदमध्ये. हां आणि 2-4 कोंबडे सोडले की मग त्यानंतर 7-8 दिवसामध्ये चालू होतं. पाहू शकाल हा सगळा खुडूक सेक्शन आहे आणि या खुडूक कोंबड्या आहेत बघा सगळ्या. हा कोणता सर सेक्शन आपला? हा आपला इन्क्युबेटर सेक्शन आहे. ओके. जे पालघर येथील एसएम इन्क्युबेटर जे की आज सध्या भारतामध्ये किंवा म्हणा त्यांचे भारताबाहेर पण हे सगळे इन्क्युबेटर जातात. बरोबर. तर एक टॉप क्वालिटीचं मशीन म्हणून आज मला तरी मी लोकांना सांगू इच्छितो की बाबा चायना मशीन वापरण्यापेक्षा जे की मेड इन इंडिया बनवलेले बरोबर. त्या वस्तू वापरा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपलं किती कॅपॅसिटीचं मशीन हे आहे? आपलं 2400चं इन्क्युबेटर आहे. ओके. आपण सुरुवातीला पक्षा अंडी कोंबड्या बसून गाडत होतो, बरोबर. पण आपली मागणी पाहता आपल्याला ते शक्य नाही. बरोबर. आता बरेच लोक बघताय तुम्ही सोशल मीडियावरती की बाबा 5 आणि 10,000 आम्ही याच्या खालून देतो त्याच्या खालून देतो, पण मला ते शक्य वाटत नाही. त्याच्यामुळे मी लोकांना काही न फसवता मी स्वतः इन्क्युबेटर मधून अंडी देतो. आणि तुम्ही बघितलं असेल हा पॅरेंट स्टॉक सगळा आपला इन्क्युबेटर मधला ते तुम्ही पाहिला असतील किती कोंबड्या खोडून झाल्या. बरोबर. असं काही नाही. तुम्ही बघू शकता पिल्लं पण तयार व्हायला सुरुवात झाली. पिल्लं पण खाली येतात ते. आणि आपण असं ट्रे लावून आता अंडीवरून खाली घ्यायची. बरोबर. त्याच्यामध्ये अंडी आपण ठेवणार आहोत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ती पिल्लं तयार होते. साधारणतः सर एका महिन्याला आपल्याकडे किती पिल्लं तयार होतात? साधारणतः सर आपण सुरुवातीला एका महिन्याला आपण एक कमीत कमी 2,000 पिल्लं तयार करतो. ओके. आणि पिल्लांची विक्री कशी होते की आम्हाला जर समजा पिल्लं खरेदी करायची असेल तर आधी बुकिंग करावी लागेल का कसं? हो सर, ऑलरेडी माझ्याकडे आता 2 महिने अगोदर बुकिंग आहे. कारण ते मला ग्राहकांना मी विश्वासात घेतलेलं आहे. बरोबर. जे की त्यांनी माझ्याकडून सुरुवातीला बॅच नेला, आज तोच ग्राहक माझ्याकडे परत येतोय आणि माझ्यासाठी 2 महिने वेटिंगला थांबतो. बरोबर. का तर मी त्यांना माझ्या आतापर्यंत असं आहे की मी एकाला हे म्हणजे क्रॉस पक्षी गेलेला नाही आपल्याला. बरोबर. तर त्याच्यामुळे ग्राहकांनी विश्वास संपादन करून ते आपल्याकडे पिल्लं बुकिंग करत असतात आणि 1.5-2 महिने वेटिंग करणारे ग्राहक आपल्याशी जोडलेले. सर आपला हा कोणता सेक्शन आहे आता? हा आपला ब्रूडिंग सेक्शन आहे. ज्यावेळेस आपण आपल्या कस्टमरचे ऑर्डर्स असतात ओके. तर ते आपण इथं ब्रूडिंग करतो. काहींना 15 दिवसाचे पिल्लं पाहिजे असतात, काहींना 4-5 दिवसाचे पिल्लं पाहिजे असतात. तर आपण त्यांना सुरुवातीला एक इंजेक्शन करून इथं टाकतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे पॅक केलेलं आहे. हो. आता थंडीचं वातावरण आहे तर हे पूर्णपणे आपल्याला काय असतं, गिरायकाला चांगली क्वालिटी द्यायची असतात, विश्वासाने लोक आपल्याकडे येत असतात. बरोबर. तर आपण त्यांना पूर्णपणे व्यवस्थितपणे सगळं औषध पाणी करून त्यांना पक्षी देत असतो. तर हा आपला ब्रूडिंगचं सेक्शन आहे. ओके. आता याच्यामध्ये जी पिल्लं आहेत ती किती दिवसाची पिल्लं असतात? 12 दिवसाची पिल्लं आहेत. ही 300 पिल्लं आहेत टोटल. आणि आपल्याला 1000 पक्ष्यांची ऑर्डर आहे. आता ह्या हॅचमध्ये निघले, आज हॅच निघते. त्याच्यामध्ये 700 पिल्लं निघली की ही बाजूला करून टोटल 1000 पक्षी त्यांना द्यायचं आपल्याला. आता हे ब्रूडिंगचं प्रॉपर आपण प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन प्रॉपर प्रशिक्षणामध्ये तुम्हाला प्रॉपर किती टेम्परेचर पाहिजे, पक्षाची स्थिती कशी असेल तर आपण त्याच्यावरून ओळखू शकतो पक्षाला काय प्रॉब्लेम आहे का, काय सुरुवातीला कोणतं वॅक्सिन दिलं पाहिजे, काय काय त्याच्यामध्ये सगळं काय आपण प्रशिक्षणामध्ये माहिती देत असतो. तर पाहू शकाल मित्रांनो हा ब्रूडिंग सेक्शन आहे पूर्ण.
तर आपला ग्रोविंग पक्षी जो आपण स्वतःसाठी पेरेंट्स म्हणून तयार करतो ओके. जे की आपल्याला भविष्यात कोणाकडे काही गोष्टी मागायला नाही लागल्या पाहिजे, अंडी म्हणा काही कमतरता पडली तर आपलं स्वतःचं एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आपल्याकडे आवश्यक पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यांना आपण पूर्णपणे वॅक्सिन करून आपण हे करत असतो. हा आपण आपल्यासाठी स्वतःसाठी पक्षी वाढवतो 300 पक्षी टोटल. तर हे अजून एक 1-1.5 महिन्यामध्ये अंड्यावर येते, म्हणजे आपल्याला अंड्यांची कमतरता कमी पडत नाही आणि पूर्णपणे प्रॉपर वॅक्सिनेशन करून आपण हा पक्षी स्वतःसाठी वाढवत असतो. ओके. आता सर बरेच जणांचं म्हणणं येतं की व्हाईट कोंबडी गावरान नसते. तुम्ही बघा ना सर, याच्यामध्ये हे आपलं स्वतःचं ब्रीड आहे, माझं खात्रीशीर ब्रीड आहे. ओके. हे बघा तुम्ही इथं. हो. आता ही 4 महिन्याची कोंबडी. बरोबर. तुम्ही कोण म्हणतो का गावरान नाही आता व्हाईट, बरोबर. पूर्णपणे 4 महिन्याचा पक्षी आहे. 1 महिन्यामध्ये अंड्यावर येईल. बरोबर. आणि इकडं बसायला वगैरे बसायला त्यांना काय होतं, आपण सुरुवातीलाच त्यांना गावरान कोंबडीला सवय लावून ठेवा, की पक्षी संध्याकाळचा पूर्णपणे वरती जातो. बरोबर. आता दिवस आहे त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात वरती आहेत पक्षी. ओके. खाद्याचं नियोजन कसं असतं सर यांचं? ह्याच्यामध्ये आपण त्यांना, आता मला क्वालिटीमध्ये काम करायचं म्हणून मी यांना प्रॉपर मार्केटचं फीड देतो. ओके. आपलं कंपन्यांचं फीड. बरोबर. आपण वेस्टेज वगैरे या काही गोष्टी वापरत नाही, जेणेकरून काय होतं वेस्टेज वगैरे या गोष्टी वापरल्यानंतर काय होतं पुढं आपण जे पिल्लू लोकांना प्रोव्हाइड करणार आहे ते विकनेस म्हणा काही गोष्टी त्याच्यामध्ये प्रॉपर त्याप्रमाणे म्हणजे त्यांचे इंटरनल ऑर्गन आहेत ते पूर्णपणे डेव्हलप होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं पिल्लू हे वीक येणार, त्याच्यामुळे आपण यांना प्रॉपर मार्केटचं फीड न देता वेस्टेज वगैरे आपण कंपन्यांचं फीड देतो. ओके. तर पाहू शकाल हा ग्रोविंग पक्ष्यांचं शिक्षण आहे. इथं त्यांच्या स्वतःसाठी जे पक्षी लागतात त्याची ते तयार करून वाढवतं ते पाहू शकाल. सर आता हा जो सेक्शन आहे आपला हा कोणता आहे? आपले जे आपल्या पक्ष्यांमध्ये आजारी पक्षी काही होतात, ओके. म्हणजे कोणताही व्यवसाय आला, बकरी पालन म्हणा शेळी पालन, याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आजार येत असतात. तर काय होतं, जो पक्षी आजारी असेल तो जर इतर कोंबड्यांच्या चांगल्या कोंबड्यांच्या संपर्कात राहिला तर त्यांनाही तो आजार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण काय करतो, जे आपल्याला पक्षी आजारी वाटेल त्याला आपण असं वेगळ्या ठिकाणी ठेवतो आणि त्याच्यावर ते ट्रीटमेंट करत असतो. ओके. सर कोंबड्यांमध्ये साधारणतः किती आजार येतात ते? कोंबड्यांमध्ये तसं पाहायला गेलं तर भरपूर प्रमाणात आजार आहेत. ओके. आपल्या इथं प्रामुख्याने कोणते आजार येतात? आपल्याला जर पाहायला गेलं तर आपल्या इथं प्रामुख्याने कोरायचं झालं, या ठिकाणी अजून तुम्हाला सांगतो कॉक्सिडिओसिस रोग झाला, त्याचप्रमाणे त्याला आपण रक्ती हागवण म्हणतो. त्याच्याप्रमाणे असे व्हायरल आजार येत असतात, देवी रोग झाले किंवा CRD झाले, ह्यासारखे प्रामुख्याने 3-4 आजार येत असतात. ओके. त्यांचं योग्य व्यवस्थापन जर करायचं असेल तर ते जे आजार ओळखून त्यांना आपण वेगळ्या ठिकाणी करायला पाहिजे आणि ज्यावेळेस हा पक्षी व्यवस्थित होईल त्यावेळेस आपण त्यांना त्यामध्ये सोडून देत असतो. ओके. सर आता इथं 2 पाण्याच्या टाक्या आहेत बघा, याच्यामध्ये म्हणजे वेगळं पण काय आहे, म्हणजे कशासाठी? तुम्ही बघू शकता इथं पाण्याची टाकी ही आपली मेन पाण्याची टाकी आहे. ओके. की आपल्याला औषध नसेल टाकायचं हा. तर आपण याच्यामधून पूर्णपणे सगळ्यांना पाणी देत असतो. ओके. त्यावेळेस आपल्याला औषध टाकायचं असतं, हां. त्यावेळेस जर समजा या टाकीमध्ये 500 लिटर पाणी, हा. तर आपण 500 लिटर मध्ये औषध टाकू शकत नाही. बरोबर. किंवा त्या औषधासाठी 500 लिटर पाणी खाली सोडून जेवढं 100 लिटर औषधासाठी पाहिजे तेवढं करू शकत नाही. केलं तर पाणी वाया जाणार आहे, परत आपला वेळ म्हणा किंवा ते त्रास होणार आहे त्याच्यामध्ये. तर आपण काय केलेलं, औषधाची टाकी सेपरेट केलेली. ज्यावेळेस आपल्याला औषधं सोडायचं असेल त्यावेळेस मेन पाण्याच्या टाकीचा चॉक आपण बंद करतो आणि त्याच्यामध्ये औषधाचं पाणी चढून त्या औषधाचं पाणी सेपरेट आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये पक्ष्यांना देऊ शकतो. त्याच्यामुळे 2 टाक्या असणं गरजेचं आहे. ओके. आणि पाणीचं एका मेन टाकीमधूनच सगळ्या शेडला सप्लाय? हा, मेन टाकीमधून पाणी पण सप्लाय केलेलं आहे. हा, आणि औषध द्यायचं असेल तर त्याची सोय केलेली. बरोबर. म्हणजे असं वेगळं काय करण्याची गरज नाही. ओके. तर इकडनं तुम्ही पाहू शकाल हा पूर्ण फार्म आहे, किंवा मुक्त संचारचं सेक्शन आहे, मोकळं वगैरे, आणि बाकीचे जे सेक्शन आहे ते आपण सुरुवातीपासून पाहत आलो. आता इकडे कसं आहे सर इकडचं नियोजन? इकडे आपण पक्ष्यांना फिरण्यासाठी मुक्तमध्ये इकडे वाढवलेलं आहे. ओके. इकडे बघू शकता आपण इथं आजोला केलेला आहे. ओके. इकडं आजोला आहे बघा, आजोला खाण्यासाठी, म्हणजे जेणेकरून आपला थोडाफार फीडचा खर्च कमी होतो. एवढ्या प्रमाणात नाही होत पण थोडाफार होत. ओके. तुम्ही बघू शकता इथं आजोला कसा लावलेला, आजोलाचं section. पूर्ण आजोला आहे बघा. ही जाळी कोंबडी आतमध्ये जाऊ नये म्हणून हे ओके. जाळीचं आपण त्यांना बाहेरून लावलेलं. आणि चारा वगैरे जो करतोय तो आपण इकडे नवीन हे करतोय ना? चारा वगैरे आपला ऑलरेडी बाहेरच्या साईडला होता. ओके. पण आपण काय व्हायचं, प्रशिक्षणाला लोक आले की आपल्याला त्या साईडला घेऊन जायचं. बरोबर. तर आता आपण काय केलं, ज्या प्रशिक्षणाला येतात ते किंवा व्हिजिटसाठी येतात ते, बरोबर. त्यांच्यासाठी आपण इथं डायरेक्ट असा आता नवीन याच्यामध्ये चारा लावलेला आहे. ऑलरेडी मेथी घास आपला दुसरीकडे आहेच. ओके. आता हा इथं लावलेला आहे.
आणि इकडं ही झाडं सगळी आपण लावतोय. या ठिकाणी झाडं लावलेली आहे. आपल्याकडे पावसाचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात असल्यामुळं ती पावसाळ्यात झाडं लावली होती, जास्त प्रमाणात आली नाही. बरोबर. पण तसं पाहायला गेलं तर शेवगा कोंबड्या खातात थोड्याफार प्रमाणात. हा. पण आता इथून पुढं आपण भविष्यामध्ये जो आपल्याला काय फायदा होईल म्हणा, पेरू म्हणा, चिक्कू म्हणा, आंबा. लिंबू म्हणा, आंबा म्हणा, या झाडांचा आपण या ठिकाणी लावणार आहे. बरोबर. म्हणजे जेणेकरून त्याच्यातून आपल्याला 2 पैसे उत्पन्न पण होईल. पेरू चिक्कू हे कोंबडी पण खाते. बरोबर. म्हणजे जे काय असेल ते याच्यातून आपल्याला फायदा पण होऊ शकतो. ओके. आणि इकडे सर आपला उकिरडा आहे का? इथं शेणाचा उकिरडा केलेला आहे. शेणामध्ये आपण आणून शेण टाकत असतो. हा. 1 महिन्यातून असं त्याचं रेव्हेन्यू करत असतो. ओके. तर त्याच्यामध्ये किडे वगैरे होतात, अजून काय आळीबिळी होती, गांडूळ तयार होतात. बरोबर. तर ते पक्षी खाऊन त्यांचं चांगल्या प्रकारे 10-1% आपल्याला फायदा होतो फीडसाठी. ओके. ठीक आहे सर. सर आता गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्या खरेदी करताना किंवा कुक्कुटपालन करताना पिल्लं खरेदी करताना बरेच शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आधी. तर ती फसवणूक कशा प्रकारे होते काही सांगू शकाल का? फसवणूक तर 100% होतच आहे. फसवणूक होण्यामागचं एक कारण हे सगळ्यात महत्त्वाचं, आपला शेतकरी पूर्णपणे त्या गोष्टीची माहिती घेत नाही. म्हणजे त्यांना माहीत नाही की प्युअर गावरान नक्की काय. फक्त कलर बघितला की प्युअर गावरान असं नसतं. ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही छोटं पिल्लं खरेदी करता, तर ते पिल्लं खरेदी करायच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी बघा खरंच पॅरेंट स्टॉक असा आहे का, किंवा तो जे कोणी देणारा पक्षी आहे तो इतर ठिकाणाहून काही गोष्टी आणतोय आणि तुम्हाला देतोय, किंवा तुमच्याकडेच 200 पक्षी आणि तुम्ही 2000 पिल्लं देताय. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या पाहिजे. सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला ज्यावेळेस लहान पिल्लू आहे आपल्याला समजत नाही, लहानपणी कोणालाच समजत नाही की गावरान आहे का काय आहे कसं आहे. पण याचा परिणाम शेतकऱ्यावर कधी होतो, ज्यावेळेस पक्षी मोठा होतो आणि ज्यावेळेस ट्रेडरला आपण माल विकायला जातो. त्यावेळेस तुम्हाला प्युअर गावरान म्हणून जे पिल्लू दिलेलं असतं ते जर क्रॉस निघालं तर त्यावेळेस त्याचा पूर्ण रेट डायरेक्ट 50% डाऊन होतो. म्हणजे आज तुम्ही बघू शकता कावेरी जी पक्षी आहे त्याचा रेट जर पाहिलं तर 180 रुपये किलो, 150 रुपये अशा प्रकारे असता. पण प्युअर गावरानचा रेट हा 400 रुपये, 500 रुपये, 600 रुपये अशा पद्धतीने चालतो. पण तोच जर मोठ्यापणी पक्षी जर प्युअर गावरान तुम्ही घेतला आणि तो निघाला क्रॉसमध्ये कावेरी, RR या ठिकाणी यासारखा, तर आपसुक तुम्हाला स्वप्न होतं की 500 रुपये एका पक्षाचे भेटणार आहेत. पण त्यानंतर काय होणार आहे, तो पक्षी क्रॉस निघाल्यामुळे ते तुम्हाला 100 आणि 150, 200 रुपये अशा प्रकारचे पैसे भेटणार आहेत. म्हणजे साहजिक तुमचं नुकसान होणार. सर आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन करतात, तर याच्यातून आपलं उद्दिष्ट नेमकं काय आहे? माझं उद्दिष्ट सरळ आणि सोपं आहे. मला फक्त माझा मायबाप गोरगरीब शेतकरी फसला नाही पाहिजे ह्या व्यवसायामध्ये. त्याच्यामुळं आपण प्रशिक्षणाची सोय केली आणि याच्यामधून माझे जे युवा तरुण असतील त्यांना मी 100% मार्गदर्शन करण्याचा इथून पुढे प्रयत्न करीत राहील आणि करणार आहे. ओके. ठीक आहे सर, धन्यवाद सर. आपण चांगल्या प्रकारे फार्मची माहिती दिली. गाडीवर होतं ना पहिला. भगवान